तुला गरम पाणी आवडतं का फ्रीज मधलं पाणी आवडतं? माठामधलं. एकदा आईने एक फोडलेला. अरे देवा, काय करायचं काय मग आपण? काही नाही, मशरूमचं काय करता तुम्ही? चिरतो. नाही, पण त्याचं पुढे काय करता चिरून झाल्यावर? भाजी. चांगली लागते का मशरूमची भाजी? मला नाही आवडत. वाघ आवडतो? साप. साप? हं. काय हे? आणि माझ्याकडे ना आई ग, मोर. ये रे पावसाचे मी म्हणत होते तेव्हा पाऊस येत होता जोरात. किती छान, पण एकदा म्हणून दाखव मला ते. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. ती म्हणली झालं का शाळेचं वगैरे? म्हणलं नाही नाही, 3 महिन्याचं बाळ आहे. तर ती म्हणली तू अमुक अमुक शाळेतच ऍडमिशन घे. हं तर म्हणलं हो नक्की, चांगली आहे का ती शाळा? तर ती म्हणाली आपल्यासारखे लोक तिथेच जातात. तुला वाटतं स्क्रीन हा एक प्रॉब्लेम होत चाललाय? प्रचंड मोठा, खूप मोठा. तर मग तुला दमायला नाही होत? नसरापूरमध्ये अलीकडे घडलेली घटना अत्यंत वेदनादायक, अस्वस्थ करणारी आणि हेलावून टाकणारी आहे. अशा प्रसंगांनी मन सुन्न होतं. अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. हा आघात शब्दात मांडणं कठीण आहे. अशा घटना केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकतात. आमचा आशावाद आहे की अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलांचे आवाज ऐकणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी संवाद वाढवणं अधिक गरजेचं ठरतं. कारण संवेदनशील, जागरूक आणि विचारशील पिढी घडवणं हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे आणि जबाबदारीही. मला गंमत अशी वाटते की मी तुला हाफ तिकीट असल्यापासून पाहिलंय. आणि तुझ्या जडणघडणीमध्ये तुझ्या आईबाबांचा उद्देश नेहमी असा होता की तू फुल नागरिक असावंस. बरोबर बरोबर. तू आता तुझ्या करिअरच्या बरोबरीने लहान मुलांबरोबर बरंच काम करतेयस. हो. आद्याला तुम्ही विचार करून एका विशिष्ट शाळेत घातलेलं आहे. बरोबर. तर आम्हाला सांगशील का त्या शाळेबद्दल आणि काय तुझा आणि समीरचा विचार होता त्यामध्ये? हो हो. तर आद्याला आम्ही मराठी मीडियममध्ये घातलं आहे नाशिकमध्ये, आनंद निकेतन या शाळेत. आणि आमचा विचार असा होता की समीर मराठी मीडियमचा आहे आणि तो असं आता छान करतोय, त्याच्या फ्लरिश होतोय त्याच्या करिअरमध्ये. तर म्हणजे लँग्वेज हॅजन स्टॉप्ड हिम की काय हे. मी पण पूर्ण मराठीमध्ये होते हुजूरपागेत आणि 5वीत डायरेक्ट इंग्लिश असं झालं. आणि मग ॲज अन ॲडल्ट आत्ता वाटतं असं कसं 5वीत एकदम इंग्लिश किती टफ गेलं असेल, किंवा अजून काय म्हणजे ते ट्रान्झिशन मार्कांवर फरक पडला असेल. पडले मला 5वीत मार्क कमी, पण काय फरक पडतो ना. तर मी ते केल्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स आहे की मार्क कमी पडतील या व्यतिरिक्त काहीही होत नाही. ॲट एनी पॉईंट ऑफ स्कूलिंग तुम्हाला चेंज करावंसं वाटलं किंवा सगळं शिक्षण मराठीत झाल्यावर पण नंतर इंग्रजीमध्ये स्विच करायचं असलं तरी काही फरक पडत नाही. कारण की जो बेस आहे ना इंग्लिशमध्ये ना, जी मी आजूबाजूला पण बघते, आपण काय बोलतो की मला भूक लागली आहे, मला ते दे, इथे बस, हे सगळं छान बोलतात मुलं की सिट हिअर, कम, प्ले विथ मी असं. पण मला काय वाटतंय हे व्यक्त होण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा आद्याचं व्यक्त होणं अनदर लेवलच आहे. म्हणजे ती इतकं छान काय काय तिच्या फिलिंग्स सांगते मराठीत. हो हो हो. की मला असं वाटतंय की जसं काही पाऊस पडलं असं छान पोएटिक. अक्षरशः माझ्या भावाला मुलगा झाला ना तेव्हा तिने एक छोटीशी कविता केलेली, तर मी तुला पाठवेल मला मिळाली तर. पण इतकी सोपी पण, आणि तेव्हा तर ती 3.5 वर्षाचीच होती. तर मला या बाबतीचं कमाल वाटतं. तर हे जे स्वतःचं एक्सप्लोरेशन होतं ना ते मला वाटतं आपल्या भाषेतूनच होतं. कारण की नवीन भाषा इंग्लिश घेतली तर ती शिकून पुढे जाईपर्यंत आपण नॉर्मल ट्रेडिशनल स्कूलिंगमध्ये गेलो आहे जिथे भडीमार बाकीच्या गोष्टींचा आला आहे. मग तुम्ही तो विचार कधी करणार जेव्हा अभ्यास नाही आणि तुम्ही असंच विचार करताय? तो वेळ कधी आहे असं.
म्हणजे तू स्वतः त्या प्रोसेसमधनं गेल्यामुळे तुला आता आत्मविश्वास आहे हो. की तू आणि समीर सुद्धा हो, तुम्ही हो. दोघंही मातृभाषेत शिकलात. बरोबर. तू 4थी पर्यंत आणि तो पूर्ण हो 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 10वी पर्यंत. कदाचित तुला अद्याबद्दल ती भीती नाही वाटत की हिचं अजिबात. पुढे कसं होईल. ती बाकीच्या म्हणजे ही शाळाच मराठी आहे ती ज्या शाळेत जाते हो ती. हो पूर्ण मराठी आहे. अजून एक गोष्ट ती मिक्स सोशिओ इकॉनॉमिक ग्रुप्सची आहे. बरं. तर म्हणजे असे एकाच वर्गाचे लोक नाही आहेत तिथं. तर आर्थिक स्तरातले. पण मग जसं जसं भारतात आहेच की आपण सगळे एकत्र आहे, वेगवेगळ्या स्तराचे आहे आणि हे त्यांना कुठल्या तरी माध्यमातून कळलंच पाहिजे. तुला माहितीये मी प्रेग्नंट होते आणि मी तरी जिमला जायचे. मग डिलिव्हरी झाली आणि मग ती एक मैत्रीण मला भेटली की काय केवढं आहे बाळ. म्हटलं आता 3 महिन्याचं आहे. ती म्हणली झालं का शाळेचं वगैरे. म्हटलं नाही 3 महिन्याचं बाळ आहे. तर ती म्हणली हो पण एनरोल करायला लागेल, ऍडमिशन मिळत नाही. ती म्हणलं काय सांगतेस वगैरे. आणि आमच्या अशा गप्पा सुरू झाल्या. तर ती म्हणली तू अमुक अमुक शाळेतच ऍडमिशन घे. तर म्हणलं हो नक्की, चांगली आहे का ती शाळा. तर ती म्हणाली आपल्यासारखे लोक तिथेच जातात. तर मला ती शाळा चांगली असेलही पण मला इतकी तिडीक बसली डोक्यात की हे कोण ठरवतं आपल्यासारखे लोक. आणि हे बरोबर आहे. इकॉनॉमिक आपण श्रीमंत, सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय आहोत हे कोण ठरवतं आणि लहान मुलांच्या मनात कोण घालतं ते का घालायचं आपण. बरोबर आहे. त्यामुळे मला हा मुद्दाही आवडला की वेगवेगळी मुलं आहेत त्या शाळेत येऊ शकतात. अगदीच. बरं. आणि अजून एक मला मुद्दा सांगावा असं वाटतो की घरी मला कायम लहानपणापासून विचारलं गेलं की मी हे करणार आहे. अच्छा बरं तू खुश आहेस ना. म्हणजे कुठल्याही पायरीवर आनंदाला थोडं वरचं स्थान दिलं इन टर्म्स ऑफ. अच्छा मग आता काही पेरेंट्स बघते, मी 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स डिझाईन पण शिकवते, डिझाईन एंट्रन्सवाल्या जे जात आहेत त्यांना. तर ते पेरेंट्सचे पहिला प्रश्न असतो की ह्याला पुढे मार्केट कसं आहे, म्हणजे इज इट लुक्रेटिव्ह. हा खूप मोठा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की तो एक जिथून सुरुवात झाली. अच्छा मग ह्यानी स्वतःला एंटरटेन करायला माणूस शिकला लहानपणापासून, म्हणजे आणि विदाऊट स्क्रीन्स वगैरे तो रमायला लागला की तो छान जगणार आहे म्हणजे पूर्ण थ्रू आउट असं मला वाटतं. तुला वाटतं स्क्रीन हा एक प्रॉब्लेम होत चाललाय? प्रचंड मोठा, खूप मोठा. कुठल्या अर्थाने मुलांना सवय लागते का ते फोनवर बोलतात की बघतात? काय वाटतं तुला? मला माहिती आहे पण तुझी मुलगी माझ्या मुलीपेक्षा लहान आहे. बरोबर बरोबर. तुझ्या समोर आता काय प्रश्न आहेत ते आम्हाला जाणून घ्यायचे. माझ्या समोर असा प्रश्न आहे की हे जसं लहान वय, आता ही अगदी 5 वर्षाची जानेवारीमध्येच झाली. तर ह्या वयापर्यंत ना तरी म्हणजे निदान 5 पर्यंत तरी असं होतं की मी असं नेहमी, हे माझंच एक्झाम्पल आहे, मी असं थोडं विचार करून हे केलं की जेव्हा वाघाचं पिल्लू येतं तर ते बछडा येतो त्याला असं गुरगुरायचे क्लासेस असतात का, असं हे असं काही नसतं. तर ते काय करतं असं थोडं करून करून ते सगळं शिकतं आणि मग त्याच्यामध्ये तो असा एक हे येतो. तर तसा माणूस इज ऑल्सो वायर्ड टू फंक्शन इन अ पर्टिक्युलर वेज. शाळाचं इक्वेशनमधनं बाहेर काढलं तरी तो त्याचा फिगर करतो ॲज अ चाइल्ड. आधी प्रश्न विचारतात, मारून फेकून बघतात, निरीक्षण करतात. एक्झॅक्टली. आता या इक्वेशनमधनं तुम्ही स्क्रीन्स घातले तर ते बघणं आणि तेच दृश्य झाले, म्हणजे ते नाहीच आहे. मग ते काय करतायत, म्हणजे तेच बघतायत ना रेडीमेड कंटेंट काहीतरी. तर मग ते बघणं, ब्रेनचं वायरिंग होणं, बघून विचार करणं, मग त्याला मेंदू कसा लक्षात ठेवतो की तो लिंक करतो दुसऱ्या न्यूरॉनला की काहीतरी जे घडलंय त्याच्यावर किंवा जुन्या अनुभवावर त्याला लिंक करणं. हे जे जाळं आहे ते डेव्हलपच होत नाही. आणि मग ते खूपच सुपरफिशियल लेवलला फक्त वस्तूंचं ज्ञान देऊन उपयोगाचं नाही ना की मग हे असं बनलंय किंवा हे माती आहे, हे दिवा आहे. या दिव्यांनीच्या पॉसिबिलिटीज पुढे याबद्दल ते त्यांचा विचार नाही करत. तर तो एक फार कल्पनाशक्ती जी म्हणतात लेफ्ट राईट ब्रेन डेव्हलपमेंट ते खूप होतं ह्या वयात. तर ते स्क्रीनमुळे खूपच कमी होतं. अगदीच. आणि तू जेव्हा म्हणजे तू मोठ्या मुलांना शिकवतेस डिझायनिंग, तर एकतर डिझायनिंग हा विषय आहे त्यांना, हे किती छान आहे. तू तुझ्याकडून काय प्रयत्न करतेस या मुलांशी संवाद साधताना? किंवा मुलांशी असं नव्हे, तू एकूण आद्याच्या बाबतीत तू आणि समीर काय प्रयत्न करतात?
की तिला स्क्रीन माहितीच नाहीये? नाही माहिती आहे ना तिला. आता काय झालंय, म्हणजे तिला माहिती आहे आणि तिला कुठल्या तरी लेवलला हे कळायला लागलंय की मी मोबाईल बघत नाही असं पण तिला थोडंसं कळतं. शी टेक्स प्राईड इन दॅट लिटल बिट. पण माहिती आहे तिला, आम्ही काळजी घेतो की शाळेकडून कधीतरी आपण गॅजेटशी शत्रुत्व नाही करायचं आहे. तर तेच माध्यम आहे आता. तर ते हळूहळू जसं इंट्रोड्यूस होईल शाळेत किंवा कसं, तेव्हा ते येणारच आहे ना. त्याच्या आधी आपण बोलूया, त्याच्या आधी आपण करेक्ट करूया. म्हणजे इफ यू सी, मी असं म्हणते लेक्चर्समध्ये, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की वेगवेगळे डॉट्स कलेक्ट करणं. मग तो एक कन्स्ट्रक्शनमधला एक म्हणजे तो एक्सपिरियन्स घेणं, कन्स्ट्रक्शनमधला असेल किंवा मग आता एक शूटिंगचा असेल किंवा अजून काही स्वयंपाकघरातलं असेल, आणि मग त्याचे इंटरलिंक करणं म्हणजे क्रिएटिव्हिटी. मग तुम्ही ते कसं इंटरलिंक होतं आणि करता ते क्रिएटिव्हिटी आहे. तर कोण जास्त क्रिएटिव्ह, ज्यांनी जास्त डॉट्स कलेक्ट केले आहेत आणि त्याच्यावर त्याचं मंथन चालू आहे. तर असे मग आमचा नेहमी असा विचार असतो की आद्याच्या बाबतीत आम्ही असे वेगवेगळे चेंडू डॉट्स तिला देत राहतो. आणि मग ते डॉट्स देणं म्हणजे पेरेंट म्हणून हे बघ हे सफरचंद आहे, कसं लाल रंगाचं आहे असं सांगणं नाही, तिला ते अनुभव देणं आणि तिच्या दृष्टीने ते काय करते ते करू देणं. आणि मग नंतर तुम्ही, मग हिला तर चित्र काढायला आवडतात, मग आम्ही चित्रातून व्यक्त करतो, अच्छा आपण दोघी काढून बघूया काय काय बघितलं किंवा काय आवडलं. आणि मग मी तिची चित्र बघते ना, तेव्हा मला कळतं तिचं लक्ष कुठे गेलं आहे किंवा तिने काय बघितलं आहे त्यात, किंवा मग आम्ही त्यावर गप्पा मारतो. असं कुठलं तरी एक रिफ्लेक्टरी हे करणं म्हणजे. पण याला जोडूनच मी तुला विचारते विदुला की अनेकदा यंग मदर्स म्हणजे ज्यांची बाळं लहान आहेत, त्यांचं मुलांच्या वाढीच्या आनंदापेक्षा 1 मिनिट मी खूप दमली आहे, ते सो एक्झॉस्टिंग, आणि त्या चालू असलेल्या प्रोजेक्टमधनं माघार घेतात अनेकदा, म्हणजे मुलांच्या प्रोजेक्टमधनं. तर तुझ्या बोलण्यातनं हे मला कळते किंवा मी जेव्हा केव्हा तुझ्याशी बोललीये, तुझा प्रवास जाणून घेतला, तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी सहभागी होता अगदी आद्याबरोबर. तर मग तुला दमायला नाही होत? कधी कधी फ्रँकली आहे तो पेशन्स लेवल कमी होतो. आणि मी एक एक्झाम्पल सांगू का, की मला असं पहिल्यांदा एस्पेशली पहिल्या काही वर्षात ना असं होतं की बाळासारखं आपल्यावरच डिपेंडंट आहे, आपल्याला थोडी पण मोकळीक मिळत नाही आहे, ह्याचा थोडा कुठल्या तरी पॉईंटला ते असं ओव्हरवेल्मिंग वाटतं. आणि मग ती बोलायला लागल्यावर काय झालं, एक बाळ रडत होतं आणि मग मी हिला म्हटलं की, ती मला म्हटली मी लहानपणी रडत होती तेव्हा तू काय करायचीस? मग तेव्हा पण अशीच एक मोमेंट होती की जेव्हा मी त्रस्त झालेली, मी म्हटलं मी डोक्याला हात लावायचं. मग तिने मला विचारलं माझ्या का, म्हणजे किती नॉर्मल सेन्स आहे की खरंच तिला पण काहीतरी मी तिला कुरवळावं आणि माझ्या डोक्याला हात लावून बसली. तर हे म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ती फक्त म्हणजे आपल्या थ्रूच जगाला बघतायत आणि चाचपतायत, आणि आपणच असं रिॲक्ट केल्यावर ते किती एकटं पडणार ना. बरोबर. असं पॅरेंटिंग सुरू करताना ना असं आपल्याला एक जनरल अशी सगळ्यांची भावना असते, आम्ही मोठं, आम्हाला काय येतं सगळं, आणि मग ते मुलाला फक्त शिकवायच्या भावनेतच जातात. पण हे न करता ॲज अ पेरेंट, ॲज अ ह्युमन बिईंग तुम्हाला पण रिवायर करण्याचा इतका मोठा चान्स असतो या जर्नीमध्ये की तुम्ही पण थांबता, तुम्ही पण शिकता. कुठल्याही सेल्फ हेल्प बुक किंवा कोर्सपेक्षा जर तुम्ही इथे एनरोल केलं ना तर तुम्ही नक्कीच असे ग्रो होता खूप. तर मला ते खूप अमेझिंग वाटतं. फक्त तुम्ही पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. आणि मला काही जण विचारतात मग म्हणजे की तू कसं केलं असं, ज्यांची नुकती बाळं झाली आहेत, मला तर फक्त 4च महिन्याची लीव आहे, 6 महिन्याची लीव आहे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की आपण हा निर्णय घेतो आणि हा फाउंडेशन आहे आपलं पण, मुलांचं पण, राष्ट्राचं पण, सगळ्याचं पिढीचं. तर अशा वेळी ना थोडं जर ठीक आहे सबॅटिकल घेता आली तर घ्या, म्हणजे त्यांच्या छोटेपणीचे दिवस मध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करा. नाहीतर मग पेरेंट्स काय करा, 10वीत गेले आता मी सुट्टी काढतो, 10वीत काही उपयोग नाही, काय करणार, ते करू देत, अभ्यास करतायत ते. पण ह्या वयात त्यांना सेफ्टी, कम्फर्ट, तुमच्याबरोबर अनुभवणं अपेक्षित ते आपण करूया असं मला खूप वाटतं. आणि आद्यानी एकदम असे तिचे बरेच प्रश्न येत असतात. परवाचाच एक प्रश्न होतं,
ह्या चिलट्याला माहिती आहे का ते चिलटंय म्हणून, हे माशीला माहिती आहे का ती माशी, मग ती साईज वाढवत गेली. मग झुरळाला माहिती आहे का तो झुरळ आहे, मग हत्तीला वगैरे. तर ते मी सांगितलं तसं काही त्याला माहीत नाही. पण मग आपण पण ॲज अ पालक आपल्याला माहिती आहे का आपण किती इम्पॉर्टंट आहोत आणि पालक आहोत म्हणून. सुपर्ब, थँक्यू. हाच खेळकर म्हणून कायम तुझ्यात राहू दे. हो 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 समीरला आणि तुला खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आम्ही आता आद्याशी गप्पा मारणार आहोत. आद्या, तुला पाणी पाहिजे? हो. पाहिजे, पण एवढ्या मोठ्या बाटलीतनं आपण कसं पाणी पिणार? थांब, हे तिची बघ, बाटली पण आहे. सायली ताईंनी कसं एवढी मोठी बाटली दिली. द्या छोटी. तुला या बाटलीतनं प्यायचंय का? घे, चांगलं आहे हे. रंगीत बाटली. हे केलीस, नवीन बाटली फार आवडते. हो मग. आणि आता तुला नाही हा लवड, तू तिकडे बस आता. हो चालेल ना. आद्या पाणी पिऊ दे. तू समोरच बस आद्याच्या. ओके, आम्ही दोघी गप्पा चालेल. मारणार आहे. मी तसं करते. हां ती बाटली तिच्याकडे राहू दे. हां ती आद्याला बाटली. आद्या, ती बाटली किती रुपयाची आहे माहितीये? नाही. सांगू? 50. नवीन आहे ती बाटली. आणि मी काय करत माहितीये का, त्याच्यात गरम राहतं पाणी. आत्ता पाणी गरम नव्हतं ना? नाही. तुला गरम पाणी आवडतं का फ्रीज मधलं पाणी आवडतं? माठामधलं. माठातलं पाणी आवडतं तुला? माझ्याकडे माठ आहे आणि त्याच्यात गार होतं बघ पाणी. माझ्याकडे पण आहे. कुठल्या रंगाचं आहे? तपकिरी. तपकिरी रंगाचा माठ आहे तुमच्याकडे? छान असेल नाही? माझ्याकडे काळ्या रंगाचा आहे. पण उचलता येत नाही पाणी भरल्यावर. तुला उचलता येतो का? आईला. आईला. केवढा मोठा आहे, दाखव मला. एवढा. चांगलं आहे, म्हणजे त्याच्यात पाणी गार होत असणार. पण नीट ठेवायला पाहिजे आईनी, नाहीतर काय होईल सांग? काय? जोरात ठेवला तर फुटून जाईल. फुटून जाईल. एकदा आईने एक फोडलेला. अरे देवा, मग पाणी सगळं काय झालं? ओट्यावर पडलं. काय हे? पण असं होतच कधी कधी, एखादी गोष्ट फुटते अगं. काय करायचं? तू कुठल्या गावात राहते सध्या? नाशिक. मी एकदा तुमच्या घरी आले होते की नाही? हो. आठवतं तुला? मला फार आवडलं तुमचं घर. तुमच्याकडे किती छोटी छोटी झाडं आहेत आणि तुमच्या बिल्डिंगच्या आसपास पण खूप तुमच्या घरी झाड आहे. कुंडी आहे छोटी. काय काय झाडं आहेत त्याच्यात? कुठली कुठली झाडं आहेत? एक शोचं झाड आहे. बर. पीस लिली पण आहे. पीस लिली? त्याला फुलं येतात? पीस लिलीला फुलं नाही. त्याचं नाव पीस लिली आहे त्या झाडाचं. ते छान नाव आहे, पीस लिली. माझ्याकडे मनी प्लांट आहे. माझ्याकडे पण आहे. मनी प्लांट आहे खरंच, पण माझ्याकडे हिरव्या रंगाचं आहे. माझ्याकडे 3 आहेत. खरंच? 2 खिडकीत आणि 1 दरवाजाच्या बाहेर आहे. हो. मग दरवाजाच्या बाहेर जे आहे ते कोणीतरी घेऊन गेलं तर? नाही, वर ठेवलं चप्पल रॅकच्या. आणि कुणी नेत नसेल, त्यांना पण आवडत असेल तुमचं मनी प्लांट, हो की नाही? हो. वर अडकवलं त्याला. हां हां, वर अडकवलंय. आणि चपला पण तिथेच असतात स्टँडमध्ये? त्याच्या खालच्या खालच्या कप्प्यात. आणि आद्या, तुझ्याकडे किती चपला आहेत? एक तू घालून आलीस ते सँडल किती गोड आहेत. छान आहेत ते. आणि काय काय तुझ्याकडे? बूट आहेत का? हो. बूट आहेत. शूज आहेत. शूज कधी घालावे लागतात? टेकडीवर चढण्यासाठी. नाशिकमध्ये टेकडी आहे? खरंच? काय आहे टेकडीवर? झाडं आणि पक्षी दिसतात का म्हणजे आपल्याला पक्षी? कुठले कुठले असतात? सूर्य. तू मांडी घालून बसलीस तरी चालेल आद्या, कसं पण बस, बिंदास बैस. हां, कुठले कुठले पक्षी दिसतात? कावळा, बर. चिमणी, मोर. मोर? कधी कधी दिसतो आणि आवाज पण येतो. कसं करतो मोर? हां, तो असं म्हणतो मोर. आणि मोराचं पीस सापडलं का तुला कधीतरी? एकदा बाबाला सापडलेलं. आई ग. एकदा नाही, 2दा. एकदा मोराचं, एकदा लांडोरीचं. काय लकी आहात तुम्ही. मग ते बघायला मिळालं का तुला पीस? कसं होतं? घरी घेऊन गेले. हो. आई ग,
पुढच्या वेळी मला दाखवशील का? कसं छान असतं ना पण त्याचं. सापडत नाहीये मला आता. हरकत नाही, कुठेतरी घरी असेल. नाही आहे एक, पण मी आणि आत्याने शोधलेले आहेत. बरं. 2 पीस आहेत आणि एक मी एक आत्याने आणि एक लांडोरीचं खूप मोठं पीस मी शोधलं. हो, मी तुझ्या आत्याला नाही भेटले. तर आत्याचं नाव काय आहे? दीपात्या. हो, ती कुठं राहते? नाशिकला. नाशिकमध्येच राहते. किती छान. दीपा आत्या नाशिकमध्ये राहते. पुढच्या वेळी दीपा आत्याला भेटते आणि त्या पिसाला पण भेटते, म्हणजे पिसाला बघते. पण कावळ्याचं पीस गोळा करायला आवडतं का? मिळत नाही कधी कावळ्याचं पीस. मला आमच्या बिल्डिंगच्या खाली ना कबुतराचं पीस पडलं. खरंच? ते पण रंगीत असतं मला वाटतं. हो. मी एकदा कबुतराची अंडी बघितली आहेत. मी तर ना एक केशरी पंखाचा आणि केशरी पंखाच्या बाजूला तपकिरी ठिपक्या, बाकी सगळे एक पंख फक्त केशरी, बाकी सगळं अंग तपकिरी असा एक पक्षी बघितला होता. आणि त्याचं घरटं पण दिसलं होतं. आई, आमच्या बिल्डिंगच्या खाली. खरंच? पण ते सेफ होतं ना? कोणी हात लावला नाही ना? कारण असं म्हणतात. नाही, खूप वर होतं. हा, वर होतं. ते तुमच्या बाल्कनीतनं दिसलं असेल. बाल्कनीतनं नाही, नाही, कुठेतरी लपलं होतं ते. घरटं लपून बसलं होतं. हो. आई ग. झाडाच्या आत. खिडकीतनं ना कबूतर शी करतात आमच्या घरात. अरे देवा, ते तर दृश्य दिसतंच आपल्याला अनेकदा. माझ्या हुला हुकवर पण त्याने शिकली. हे बरोबर आहे का? तुम्हाला शाळेत शिकवतात की नाही की कसं कचरा टाकायचा नाही? हो. मग आपण पक्ष्यांना का शिकवत नाही? पण त्यांना आपली भाषाच नाही समजत. खरंच की, पक्षी काही बोलू शकत नाहीत आणि त्यांच्या भाषेत बोलतात ना ते. हो. काय करायचं काय मग आपण? काही नाही. काय नाही, जाऊ दे. त्यांना उडायचं असेल तर उडू दे. पण शी करतात ते चांगलं नाही वाटत. मग ते आपल्यालाच स्वच्छ करत बसायला लागतं. हो ना? माझा हुला हुक ना स्वच्छ करायचं आहे आता. तू घरी काम करतेस का अद्या? जेवण बनवायला बाबाला मदत करते. बर, पण तुला गॅसची भीती नाही वाटत? नाही, मी गॅस बंद पण करू शकते. खरंच? कारण एवढी छोटी मुलं कधी कधी म्हणतात, ए नाही मला भीती वाटते वगैरे. तुला नाही भीती वाटत? शाब्बास आद्या. आणि काय करू शकतेस? बाबाला ना हां, चिरायला मदत करते. चिरायला? काय काय चिरायला? मशरूम मशरूमचं काय करता तुम्ही? चिरतो. नाही, पण त्याचं पुढे काय करता चिरून झाल्यावर? भाजी. चांगली लागते का मशरूमची भाजी? मला नाही आवडत. तुला नाही आवडत? मला मशरूमचं सूप खूप आवडतं. मला पण. आणि तुला प्राणी कुठले कुठले आवडतात आद्या? पक्ष्यांबद्दल कळलं. वाघ. वाघ आवडतो? साप. साप? कसं येतो साप पुढे? असं असं करत येतो ना. तो कशासाठी आवडतो तुला? काय मज्जा आहे. किती लांब मोठा साप बघितला होतास तू? बघितलायस का कधी साप? हो. खरंच? झू मध्ये बघितलाय. बर. फक्त काचेच्या आत होता. हो बरोबर आहे, काचेच्या आतच ते राहतात ना. नाही तर बाहेर आले तर आपण पळून जाऊ सगळे. म्हणजे मी तरी. तू शूर आहेस, पण केवढा मोठा होता तो? खूप संपतच नव्हता. अजगर होतं का काय? नाही. आणि कोणत्या रंगाचा होता? पोपटी आणि लाल जीभ होती. बर. आणि वाघ बघितलायस का मग तू कधी? वाघ पण बघितलाय, सिंह पण बघितलाय. एकदा मी घाबरली होती सिंहाला. अरे कोण नाही घाबरणार सिंहाला? तो काय करत बसला होता सिंह? तो झू मधला होता. बरोबर, पण करत काय होता? बसला होता? आम्ही ना त्याच्या पिंजऱ्यात गेलेलो, पण तो बाहेर होता. हा हा हा. आम्ही वरून बघितलं होतं तो पिंजरा, आणि आम्ही जेव्हा आलो आतनं तेव्हा तो बाहेर बसला होता.
त्याला काय नाव होतं आणि का? आणि मी ना बाहेर बघितलं तर मी पळून वरच गेले. बरोबर आहे. डरकारी वगैरे फोडली तर पळापळ व्हायची आपली. पण काचेच्या बाहेर होता तो. हा, तो बाहेर होता. काचेच्या. आणि ना आईने विचारलं की आतनं जायचं का बाहेरनं. मी सांगितलं आतनं. मग मला एक ना बाहेर, मी काचेतनं बाहेर बघत होती तर मला ना एक पांढरा कुठला तरी प्राणी झोपलेला दिसला तिकडे. हो, म्हणूनच नाही, मला तो दिसला नव्हता. पांढरा म्हणजे ससा असेल आद्या. नाही, खूप मोठा होता. मग असा आडवा झोपला होता आणि काही जायला जागाच नव्हती. म्हणजे आपण कसं जायचं मग? वरनं गेलं तर तो खाऊन टाकेल आई, म्हणून. पांढरं अस्वल होतं का? मला नाही माहिती. असतं ना, पण ते बहुतेक बर्फात असतं असं मला वाटतं. पांढरं अस्वल. बर्फात असत. बरोबर. तू कधी बर्फ बघितलायस? फक्त व्हिडिओ कॉलमध्ये बाबा जेव्हा स्वीडनला गेले तेव्हा बाबांनी बर्फ उचललेला हातात. बापरे, केवढी थंडी वाजली असेल बाबाला. काहीच घातलं नव्हतं त्याने. घरातनं खिडकी उघडून उचललं. हो, आपल्याकडे नाही. आपण कुठल्या देशात राहतो ग? नाशिक हा, नाही, नाशिक गाव झालं. देश महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य झालं. अगदी बरोबर आहे. आणि आपल्या देशाचं नाव काय? भारत. अगदी बरोबर. भारतात सगळीकडे बर्फ नाही पडत ना. नाही. आपल्या महाराष्ट्रात तर बर्फ नाही, पण मध्ये गारा पडल्या होत्या म्हणे मागच्या महिन्यात. कधी? नाशिकला पडल्या का? आमच्या इकडे पाऊस पडला. मी मस्त नाचली पावसात. भिजलीस तू? हो. आई बाबा जाऊ देतात का? आणि मी ना हा, उड्या पण मारले डबक्यात. डबक्यात. हो, मस्त. चप्पल घालून का चप्पल न घालता? घालून. सुपर्ब. म्हणजे झालं, ड्रेसवर सगळा चिखल उडाला. आणि दंगा. ना हं. आम्ही ना पावसात वॉटर स्लाईड केली. अरे काय हे, म्हणजे कपड्यांना सगळा चिखल लागला आणि असणार. मग ना मी वॉटर स्लाईड केली आणि एक खाली डबकं होतं त्याच्यात पडली. अरे आणि भगवंता. हसायला लागलं. लागलं तुला? नाही. मजा आली ना? हो, देवा, पाण्यातच पडली. लागलं नाही ना? बरं झालं बाबा. तू एकटीच होतीस का होते कोण मित्रमैत्रिणी? नाना होते. बर, आणि- म्हणजे आजोबा ना तुझे? हो, हं. आणि मित्र-मैत्रिणी पण होते. हो. मग नाना रागवले का? नाही, ते म्हणले जा खेळ. आम्हाला सुट्टीच लागली होती. बेस्ट. आणि त्या मोठ्या मुलांचे पेपर चालू होते. अरे त्यांना परीक्षेचं टेन्शन असणार, तुम्हाला परीक्षा नाही ना. तरी ते पावसात भिजत होते. काय हे, नंतर सर्दी वगैरे झाली तर? जाऊ दे, होऊ दे. आपण भिजायचं बाबा पावसात, मजा येते. मला मज्जा आली. आणि ना मग मी एक गाणं बनवलं आणि मग ते म्हटलं आम्हाला आरतीला जायचं होतं ना. आरतीला? चालत चालत तिकडेच होतं ते. म्हणून पाऊस थांबवायसाठी मी एक गाणं म्हटलं. मग पाऊस थांबला आणि मी ये रे रे पावसा जेव्हा म्हणत होते तेव्हा पाऊस येत होता जोरात. किती छान. पण एकदा म्हणून दाखव मला ते. ये रे रे. ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. किती छान. पूर्ण लक्षात आहे तुझ्या आद्या. काय कमाल आहे बाबा. बरीच गाणी आणि कविता येतात वाटतं तुला. शाळेत खूप शिकवले. काय मस्त. पण तुझ्या लक्षात आहे हे मला फार आवडलं. फार छान. आणि तुझे आज बो कोणी घातले आद्या? आई. हो. आणि तुला काय काय घालायला आवडतं केसाचं? हेअरबँड आहे तुझ्याकडे? हो. घालतेस का? हो, माझं मी घालते आणि क्लिप पण माझं मी लावते. फक्त शेंड्या आई घालून देते. आपल्या आपण करू शकतेस तू? फक्त शेंड्या आई घाल. चालेल ना, शेंड्या आई घालू दे. आणि तुमच्याकडे काय काय बरण्या किंवा डबे वगैरे आहेत का आद्या? हो. त्याच्यात काय काय सामान आहे? म्हणजे मी असं जरा समजून घेते तुमच्या घरात काय काय आहे असं. त्यात साखर. साखर आहे. बर, अजून? बोनविटा ना पिशवीत आहे.
बोर्नव्हिटा पिशवीत आहे, बरोबर. कारण त्याला पिन लावून ठेवली की मग तो असा घट्ट होत नाही. बोर्नव्हिटा बंद करून पिशवीत ठेवलाय. आणि काय आहे? मेथकूट आहे. मेथकूट आहे? आई, तुला आवडतो मेथकूट भात? हो. आई देते का बाबा देतो? बाबा, मला बाबाचा आवडतो. बर. पण मेथकूट भातात काय करायचंय? मेथकूट भात पहिले मेथकूट घ्यायचं हा. आणि भातात टाकायचं, मग मीठ आणि तूप पण टाकायचं, दही आणि दूध पण टाकायचं. बरोबर, मला सेम आवडतो. फक्त मी दूध नाही घालत, दही घेते. मला खूप आवडतं मी मेथकूट. दूध पण घेते. तूप तर पाहिजेच ना मेथकूट भातावर. दूध, हां, दूध तर आवडत असेल तर घ्यायचं. मी दूध, दही, मेथकूट, तूप आणि मीठ आणि भात. किती छान कृती सांगितलीस तू. आणि मग कालवून खायचा. आणि तो तिखट नसतो ना, त्यामुळे मला आवडतो. तुला तिखट पदार्थ आवडतात? तिखट खाऊ शकतेस तू? काय? रताळ्यावर तिखट टाकून खाते. हा, उकडलेल्या रताळ्यावर. आणि काकडीवर पण तिखट टाकून अगं काय सांगतेस काय? एवढी छोटी वाटली होतीस मला आणि तिखट खातेस? म्हणजे ते मीठ आणि तिखट असं बुडवून काकडीला? हो, काकडीला पण रताळा पण. रताळ्याला पण. बर. हा, अजून सामान सांगा काय काय आहे घरात? साखर, कळी, बोर्नव्हिटा, मेथकूट आणि बोर्नव्हिटा पिशवीत आहे. हा, बोर्नव्हिटा पिशवीत आहे. आणि हा, स्वयंपाकघरात काय आहे अजून? खाऊचा डब्बा आहे. हा, तो मेन असतो. त्यात काय काय आहे? शेव आहे, बिस्किट पण आहे. मला शेव खूप आवडते. शेव, बिस्किट, खाकरा, चुरमुरे. अरे, चुरमुरे त्याच्यात नाही, बाजूला. पण दाणे घातलेत का चुरमुऱ्यात, का नुसतेच चुरमुरे आहेत? नुसतेच नाही, मला दाणे असले तर आवडतात. मला नुसते चुरमुरे आवडतात. हो. नुसते चुरमुरे, नुसते मखाने. मखाने पण खातेस तू? हो, मखाने मी ना भाजून पण खाते आणि तसेच पण खाते. बर. चुरमुरे तसेच खाते आणि चिवडा पण करते. चिवडा आहे का तुमच्याकडे? चिवडा आईने एकदा पातळ पोह्याचा केलेला, पण तो संपून गेला. आद्या, तू इतकी गोड आहेस, तुला पातळ पोहे हा शब्द माहितीये? हो. किती शाबासकी देऊ तुला मी. तर पातळ पोह्याच्या चिवड्यापेक्षा तू जास्त गोड आहेस, चमचमीत आहेस एकदम. हा, चिवडा एकदा आईने केला होता. आणि हे आहे का तुमच्या घरी? काय? पोळ्या कशाने करता तुम्ही? लाटणं आणि पोलपाट. लाटणं आणि पोळपाट. आणि माझ्याकडे ना पोळ्यांना आकार द्यायला ना कुकी कटर पण आहे आणि छोटं लाटणं आणि पोलपाट पण आहे. आई ग, ते भातुकलीतलं? भातुकलीतलं नाही, खरं. खरं? मी करते. तुला लाटता येतात पोळ्या? मी ना पोळ्या लाटते आणि मग त्या कुकी कटरने त्याला शेप देते. मग आमच्या घरी येणाऱ्या मावशी ते भाजतात. किती छान. असं आद्याने केलेली पोळी खायला काय मजा येईल. वा. पापडासारखी कुरकुरीत होते मग ती. हां, मजा येते खायला मग अशी कुरकुरीत पोळी. असं आमटीत बुडवून खायची. मी आमटीत बुडवून नाही, मी भाजी बरोबर खाते. हाच, बरोबर. आपल्याला आवडेल तसं. कशात कुठल्या कुठल्या भाज्या आवडतात? ढोबळी मिरचीची, बर. पनीरची, वांग्याची, बटाट्याची, बर. भेंडीची. भेंडीची भाजी मला पण खूप आवडते. मला मेथी आवडते. हां, मेथी. मला नाही आवडत, मला कडू लागते. तू छोटी आहेस ना त्याच्यामुळे. मला ना हां. लाल माठ आणि तांदूळ जो आवडतो. हो, लाल माठ फ्रेश असतो एकदम. लाल माठ खायलाच पाहिजे. मला बीट पण आवडतं. बीट मला पण आवडतं. कोबीची पण भाजी आवडते. हो का? टोमॅटोची कोशिंबीर आवडते. काकडीची पण कोशिंबीर आवडते. मला काकडीची तेवढी नाही आवडत कोशिंबीर. मी दही घालून खाते. हां, दही घालून छान लागत असेल. आणि मीठ पण. हां, मीठ आणि दाण्याचं कूट पण घालते त्याच्यात. दाण्याचं कूट असतं का तुमच्या घरी? आई करते कधी कधी आणि कधी कधी विकत घेतो. बरोबर आहे. नाही, विकत कधी नाही घेत, आई करते फक्त. हां, दाण्याचं कूट आपण घरीच करतो ग. दाणे विकत आणतो आपण. आईने ना मला
काय लिंबाचे पानं आणि पाणी, त्याच्यात दाण्याचं कूट घालून कुटायला सांगितलं होतं. मी कुटलं आणि चटणी केलेली त्याची. सांगू का कुठला सण असतो तो? कुठला? गुढीपाडवा. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं खायलाच पाहिजेत. म्हणून तू कुटून दिली सगळ्यांना चटणी. मी ना काय केलं माहितीये का, पुरी घेतली एक, त्याला भोग पाडलं आणि त्याच्यात ती चटणी घालून कशी होती? आणि लगेच पाणी पिलं. मला नाही आवडली कडू चटणी. त्याच्यात पुढच्या वेळेला आईला विचार आणि गुपचूप थोडीशी खडी साखर टाक. आम्ही ना टाकलेलीच साखर. टाकायलाच पाहिजे तर जरा बरं लागतं. नाही तर कडुलिंब शक्य नाही. पण तो गुढीपाडव्याला खायचाच असतो ग. आईने टाकलेली साखर. बरं आहे, पण तू खाल्लीस ना तेवढी चटणी पुरीत घालून, म्हणून शाब्बास. कारण आपल्याकडे कडुलिंब कुठल्या ना कुठल्या प्रकारे खातातच गुढीपाडव्याला. आणि गोड पण काहीतरी करतात त्या दिवशी. मी श्रीखंड पुरी खाल्ली. 1 पुऱ्या का 2? श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी. बेस्ट. पण पुऱ्या किती खाल्ल्या? खूप. 2. बाप रे, फुगलेल्या. दुपारी 2 आणि मग संध्याकाळी 1. अहो काय चाललंय? ताव मारला म्हणजे तुम्ही श्रीखंड पुरीवर. आणि मी ना श्रीखंड नुसतं पण चाटलं बोटाने. हो, आंबट असतं का? पण गोड होतं. गोड असतं श्रीखंड. एक श्रीखंड असतं आणि एक आम्रखंड असतं. आता आंबे यायला लागतील ना. आणि आमरस पण असतो. आमरस मला प्रचंड आवडतो. तुला? मला, मी खूप खाते आमरस. मला पण. मी तर एका वेळी 2 आंबे खाऊ शकते. तू? 3? सॉलिड. आमरस पोळी खायची, आंबे खायचे, मजा मी येते. नुसतं आमरस पण खाते. खरंच आहे. मुंगळा माहिती आहे का तुला? हो, लाल मुंगळा पण माहिती. चावतात लाल मुंगळे. एकदा मला लाल मुंगी चावलेली. आई ग, कसलं दुखतं यार, कचकचून चावतात मुंग्या. हो. हे बघ, आधी सगळ्यात छोटी मुंगी, मग मुंगळा, मग झुरळ. ई. पण मला झुरळाची भीती नाही वाटत. एकदा ना हा, आमची मच्छरदाणी जिकडे लावली आहे ना भिंतीवर, बर. तर त्याच्यावर झुरळ आलं होतं. आईने मारलं त्याला बेडरूम मध्ये. आणि पण डासांनी यायचं का झुरळांनी यायचं मच्छरदाणीवर? बरं झालं झुरळाला पळवलं तिथनं. मला कशाची भीती वाटते सांगू? कशाची? पाल. मला नाही, काय? पालीची नाही वाटत मला. खरंच? मला फक्त सिंहाची वाटते भीती. पण भीती वाटू शकते कारण तो मोठा असतो ना. हत्ती आवडतो? हो, एकदा मी बसलेली. हत्ती? 3 वर्षाची होती तेव्हा. आणि हत्तीवर बसलीस? हो. आणि ना आई आणि बाबा वेगळ्या वेगळ्या हत्तीवर बसली, मी पण वेगळ्या हत्तीवर. आई. हो, हो. आणि एकदा घोड्या पण बसलेली. मस्त. बाबा माझ्या मागे बसला होता आणि त्याला ना केसांना युनिकॉर्नसारखा रंग दिला होता. घोड्याला? साध्या घोड्याला. किती छान. पांढऱ्या. आणि तो 3 वर्षाचा होता आणि मी 4 वर्षाची होती. घोडा 3 वर्षाचा होता. हो, आणि मी आणि बाबा त्याच्या बसलेलो. आई ग, किती छान. घोड्याची पिल्लं पण गोड असतात दिसायला. हो. आणि ना त्या एका घोड्याला लाईट रंग दिलेला आणि तो मोठा होता त्याच्यापेक्षा. बर, किती छान. तुम्ही शाळेत सकाळी गेल्यानंतर काय म्हणता? प्रार्थना म्हणता का गाणं म्हणता? शाळेत गेल्या गेल्या आम्ही पहिले, ताई नसतात, त्या काम करत असतात. बर. मुलं असतात थोडी. मग ना आम्ही खेळणी टाकली असतात चटईवर, तर ती खेळतो. बर. नंतर मग प्रार्थना करतो, ध्यान करतो, व्यायाम करतो आणि मग गाणी म्हणतो. हो. एक प्रार्थना आठवेल का तुला? मला शिकवशील? तुमची हात जोडायचे असतात का गरज नाहीये? 2 प्रार्थना आहेत आम्हाला. चालेल, चला म्हणूया. सूर्यप्रकाशे आकाशी प्रकाश पडला, सूर्यप्रकाशे आकाशी. मला आठवत नाही. आम्ही पण दुसरी म्हण. मग
प्रणाम प्रभुजी तुला, आमुचा प्रणाम प्रभुजी तुला, प्रणाम प्रभुजी तुला, आमुचा प्रणाम प्रभुजी तुला. प्रणाम म्हणजे काय? मला नाही म्हणजे नमस्कार. प्रणाम म्हणजे नमस्कार. किती छान. असं तुम्ही प्रार्थना म्हणता? हो, 2 प्रार्थना आहे आणि आम्हाला सुट्टी लागली म्हणून ही प्रार्थना आठवते आणि हा, सुट्टी लागली म्हणून प्रार्थना आठवत नाही, हे बरोबर आहे मग अगं. ना आम्ही लहान होतो तेव्हाची एक प्रार्थना आहे, बरं, ती आठवत नाहीये मला. ती पण आठवत नाहीये. पण कशी आठवणार, तेव्हा तू लहान होतीस ना, तर मग विसरणं बरोबरच आहे ग, असं होतं कधी कधी. मस्त. तर आद्या, तू खूप शहाणी मुलगी आहेस. असंच तू छान छान गोष्टी बघ, गप्पा मार, कारण मला फार आवडतं बाबा गप्पा मारायला कोणाशी पण, हो की नाही? मजा येते ग, एक असं कळतं आपल्याला की काय काय आवडतं आद्याला. ते आता मला कळलं की तू झुरळाला घाबरत नाहीस. ती मोठी गोष्ट आहे. तुला तिखट खाल्लं तरी चालतं, तू काकडी तिखट मिठाबरोबर खातेस, रताळं पण. कमाल आहे. आता तुला शाबासकी म्हणून मी काहीतरी देणार आहे, तर तू इथे येऊन उभी राहशील का माझ्यापाशी? ये. हा भारत देशाचा झेंडा आहे, माहिती आहे तुला? रंग सांग काय काय आहेत या झेंड्यावर? आणि पांढरा, निळा, हिरवा, केशरी. अगदी बरोबर. मी एकदा केलेलं एक छोटूसा, झेंडा केला होतास तू? मी केला होता. किती छान. मग मला आठवलं की आडवे रंग. हां, आडवे आहेत हे, बरोबर. या आडव्या पट्ट्या आहेत. आणि हे मध्ये जे आहे त्याला म्हणतात अशोक चक्र. तर हा झेंडा तुझा, आणि तू अशी छान चांगली भारतीय म्हणून राहा आणि मोठी हो. आणि तू इतक्या छान गप्पा मारल्यास आमच्याशी. आपल्या कार्यक्रमाचं नाव तुला माहिती आहे का? नाही. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे हाफ तिकीट फुल नागरिक. नागरिक म्हणजे जे असतात आपल्या देशात गावात, ते सगळेजण. हाफ तिकीट म्हणजे तू छोटूशी आहेस ना, पण खूप छान विचार करतेस, कारण तुझं मन खूप खूप छान आहे, होय की नाही? म्हणून तुला आम्ही एक बक्षीस देणार आहे. देऊ का? याच्यावर लिहिलंय, भारत माझा देश आहे, प्राऊड इंडियन. तर ही ट्रॉफी तुझी आहे. आता मी झेंडा इथे ठेवते, तू दोन्ही हाताने याला धर. शाबास, खूप छान.